आज जवळपास आमच्या सगळ्या जागा आम्ही जाहीर करू. आज संध्याकाळपर्यंत आमची सगळी यादी येऊन जाईल. सांगलीबद्दल खूप चर्चा सुरू आहे. चंद्रहार पाटील आणि त्यांचं नाव जे आहे ते उद्धव ठाकरेंनी काल जाहीरही केलं. मात्र त्या संदर्भात काय होणार आहे महायुतीमध्ये तर गडबडच आहे. महाभारत चाललेलं आहे. सांगलीचं काय होणार राहिलं सांगलीचं आमचं अजूनही चर्चा चाललेली आहे. त्यांनी जाहीर केलं असेल तरी ते चर्चेमधून काही ना काही मार्ग त्याच्यातून निघेल. आज संध्याकाळपर्यंत त्याच्यातलाही मार्ग निघेल अशी आमची अपेक्षा. पण एकतर्फी असं जाहीर होणं थोडीशी काँग्रेस कार्यकर्त्यांना बरोबर आहे. अखेरी अलायन्समध्ये जिथपर्यंत वाटाघाटी होऊन त्या सगळ्या विषयाला आपण एक एक जागांचं त्याच्यामध्ये चर्चा होते आणि त्याच्यामध्ये ज्या जागा समजा चर्चेमध्ये असतील त्या जागेला जाहीर करावं नाही असंच अलायन्स सांगतं. पण आता अलायन्समध्ये राहूनसुद्धा काल उद्धव ठाकरे साहेबांनी ज्या पद्धतीने जाहीर केलेलं आहे ते खऱ्या अर्थानं आहे प्रॉब्लेमॅटिक. पण तरीसुद्धा आम्ही त्याच्यातला मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. तुम्ही ते पथ्य पाडलेलं आहे. अलायन्सच्या जागांमध्ये अनेक ठिकाणी तुम्ही नावं काँग्रेसने जाहीर केले नाही. तो पथ्य पाडलेला आहे. शिवसेनेने पाडला नाही आहे म्हटलं. तुम्हाला सांगितलं की उद्धव ठाकरे साहेबांनी काल जाहीर केल्याप्रमाणे ते योग्य नाही. पण त्यांच्याशी बसून मार्ग काढू. पुण्यात धंगेकर यांच्या उमेदवारीनंतर आबा त्यांनी नाराजी नाट्य केले म्हणजे नाराज झालेले आहेत आणि त्यांनी ते बोलूनही दाखवलेलं आहे की निष्ठावंतांवर अन्याय झाला. आज मूळ प्रश्न आपल्या देशाच्या लोकशाहीचा आहे आणि याच्यावरची चर्चा ही महत्त्वाची आहे. लोकशाही टिकेल तर याला तिकीट त्याला तिकीट तो नाराजी या सगळ्या गोष्टी चालत राहणार आहे. पण आज ज्या पद्धतीनं काँग्रेस पक्षाचे सगळे खाते फ्रीज करणं इन्कम टॅक्स विभागाकडून हा लोकशाहीवरचा हल्ला आहे. विरोधी पक्षाला निवडणुकीमध्ये पैसेच राहू नये आणि आपण निवडणूक बॉन्डच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात खरबो रुपये जमा करायचे. एकीकडे हिंदुत्वाचं गाणं गायचं आणि एकीकडे आपण पाहिलं की गोमांस निर्यात करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्याकडून भाजपनी निवडणूक च्यासाठी पैसे गोळा केलेले आहेत असं रेकॉर्डवर आलेलं आहे. अशा पद्धतीचा हजारो कोटी रुपये भाजपने जमा करायचं आणि स्वतः तर इन्कम टॅक्स भरला नाही आहे. भाजपने सुद्धा आम्हाला म्हणतात की राजकीय पक्षाच्या इन्कम टॅक्समध्ये त्या पद्धतीचं एक मुभा असतं. भाजपने सुद्धा अजूनपर्यंत इन्कम टॅक्स भरलेलं नाही. मग त्यांचे खाते का नाही गोठवले? या पद्धतीनं कालपर्यंत 3 कार्यकर्ते होते यांच्याजवळ. आता हा इन्कम टॅक्स एक नवीन कार्यकर्ता आणला. म्हणजे विरोधी पक्ष या लोकशाहीतला संपला पाहिजे. कारण की काँग्रेस नेहमी एक गोष्ट मानत होते आणि मी इंदिरा गांधीचं उदाहरण सगळ्यांनाच देतो की इंदिराजींच्या काळामध्ये भाजपचं एकही लोक नव्हते. आमचे खासदारांचे राजीनामे देऊन अटल बिहारी वाजपेयी आणि अडवाणीजींना आम्ही त्या काळामध्ये विरोधी पक्ष असला पाहिजे. कारण की लोकशाहीची ही 2 चाकं आहेत. लोकशाही मानणारी न मानणारी व्यवस्था आज देशामध्ये निर्माण झालेली आहे. याच्यावरची चर्चा आज महत्त्वाची आहे. आणि आमचे खाते गोठवून भाजप समजा पैशाच्या भरोश्यावर राजकारण करायला आणि हजारो कोटी रुपये मी कंपनीचं नाव पण तुम्हाला या निमित्तानं दाखवतो. त्याच्यामध्ये एक स्पष्टता येईल की भाजप कुठल्या पातळीवर या देशाच्या राजकीय व्यवस्थेमध्ये काम करते आहे याचा अंदाज आपल्याला या निमित्तानं या ठिकाणी दिसेल. हा बोला. चंद्रपूरचा तिढा कायम आहे. चंद्रपूरमध्ये वडेट्टीवार की धानोरकर हा प्रश्न आज आपल्याला या सगळ्या गोष्टीचं स्पष्टता येईल. आखरी त्या ठिकाणी 2 नावं त्या ठिकाणी महत्त्वाची आहेतच. आमचे विजय वडेट्टीवारजी आणि प्रतिभाताई धानोरकर या 2 नावाची चर्चा होती. त्यामुळे आज या सगळ्या गोष्टीचा जे चित्र आहे ते स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आज जवळपास काँग्रेसच्या ज्या काही जागा सुटलेल्या होत्या त्या जागेवरचं आज सगळी यादी आमची क्लिअर पुढे येईल. पण विजय वडेट्टीवारांनी तिकीट मागितली नाही. त्यांनी मुलीसाठी शिवानी वडेट्टीवार यांच्यासाठी त्यांचा आग्रह आहे असं कळतं. हायकमांड निर्णय करेल त्याच्यामध्ये.
आपलं तिकीट मागण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे, पण या सगळ्यांचा निर्णय करण्याचा हा अधिकार हायकमांडचा आहे. हायकमांड याच्यामध्ये निर्णय करेल. नानाभाऊ, असं खरं आहे का की सगळ्या जे मोठे नेते आहेत, तुम्ही आहात, विजय भाऊ आहेत, ह्या सगळ्यांनी निवडणूक लढवावी, काँग्रेसच्या सगळ्या याला बळ मिळावं याच्यासाठी नेतृत्वाने काही निर्देश दिले आणि तुम्ही निवडणूक लढणार आहात का भंडारा? पक्ष आदेश देईल तर बिलकुल लढू. एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आपण पाहिलं असेल की 2019मध्ये मला जेव्हा नागपूरची निवडणूक लढायला लावली होती तर मी पक्षाचा आदेश मानून ती निवडणूक लढली होती. एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे. मी पक्षाचा सिपाही आहे, त्यामुळे पक्ष जो आदेश देईल त्या आदेशाचं पालन आम्ही करू. आणि समजा नाही दिली तरी ती जागा ज्याला कोणाला तिकीट मिळेल ती जागा निवडून येण्याची पूर्ण ताकदीनं आम्ही प्रयत्न करू. रामटेकचा प्रश्न आहे. रामटेकवर रश्मी बर्वे यांचं नाव आघाडीवर होतं, परंतु त्यांचा कास्ट व्हॅलिडिटीचा प्रश्न आला. तर नितीन राऊत दिल्लीत जाऊन बसले आहे, ते मुलांसाठी उमेदवारी मागतायत. हे बघा, तिकीट मागायचा अधिकार सगळ्यांचाच आहे. मगाशी माझं गोमासचं तुम्हाला मी सांगत होतो, त्याचं मी सांगतो. ॲलिसिस प्रायव्हेट लिमिटेड फ्रिग रिफी प्रायव्हेट लिमिटेड नावाची ही कंपनी आहे. ही गोमास निर्यात करते आणि ह्या कंपनीनं भाजपला पैसे दिलेले आहेत. हे ती लिस्ट जी जाहीर केलेली त्या लिस्टमधलं हे नाव त्याच्यामध्ये आहे. जे असे कितीतरी, म्हणजे मी तुम्हाला मुद्दामून एक उदाहरणासाठी हे सांगितलेलं आहे. आखरी या सगळ्या व्यवस्थेमध्ये भाजप कुठल्या स्तरावर जाऊ शकतं. आणि तुम्हाला माहितीसाठी सांगतो की जगातलं सगळ्यात आमच्या देशाने कुठलं एक नंबरवर आलं असेल तर गोमांस निर्यात करण्यामध्ये जगामध्ये आपण एक नंबरमध्ये या 10 वर्षामध्ये. एकीकडे गोरक्षणाच्या नावाने त्यांच्या बगलबच्च्याने नारे लावावेत, एकीकडे शेतकऱ्यांच्या त्या गोधनाला 2 पैसे मिळावेत ही काळजी नाही, पण त्यांच्या बगलबच्च्यांना फायदे व्हावेत. आणि आज गोमांस निर्यात करणारा जगातला पहिला 1 नंबरचा देश भारत होत असेल आणि त्या गोमांस ज्या कंपन्या ज्या आहेत निर्यात करणाऱ्या त्यांच्याकडून हे फंडिंग गोळा करत असतील तर मग हिंदुत्वाचं काय? हिंदुत्वाच्या नावाने फक्त राजकारण करायचं, हिंदुत्वाच्या नावाने गाईला आई म्हणायचं आणि गाईलाच कापायचं. गोव्यामध्ये गाईचं मांस विकणारी लोक केंद्रीय मंत्रिमंडळात आहेत. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीला महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आज भाजप घाबरलेली आहे. आणि भाजप घाबरून ज्या पद्धतीनं काँग्रेस पक्षाचं खातेच फ्रीज करण्याचं पाप इन्कम टॅक्स विभागाकडून केलेलं आहे, हे भाजपचं खऱ्या अर्थानं भ्याडपणा आणि लोकशाहीला व्यवस्थेला विरोध करणारी ही व्यवस्था भाजपची या निमित्तानं पुढं आलेली आहे. त्यामुळे ही मानसिकता माध्यमांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात जनमानसापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे. लोकशाही टिकेल तर माध्यम टिकतील. आज माध्यमाची सुद्धा काय अडचणी आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळे काल जे काँग्रेस पक्षाचे खाते फ्रीज करण्याचं पाप जे केंद्रातल्या बसलेल्या सत्तेने जे केलेलं आहे, मग हिंमत असेल तर भाजपचे खाते गोठवून त्यांनी दाखवावं. त्यांनी पण इन्कम टॅक्स भरलेला नाही. मुद्दाम मी हे जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगतो आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीला जनतेने आता ओळखलं पाहिजे. आणि आता भाजपला आणि ह्या तानाशा प्रवृत्तीला, भाजपाची ही तानाशा प्रवृत्ती जी आहे या प्रवृत्तीला सत्तेतून उतरवणं हे जनतेच्या हातात आहे. हे मैदान आता समोर आलेलं आहे. आणि या ठिकाणी फक्त काँग्रेस पक्षालाच लोकशाही टिकवायचा ठेका नाही, तर आम्ही सगळ्या जनतेला हा लोकशाही टिकवण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून जनतेने या भाजपच्या तानाशा प्रवृत्तीला आता सत्तेच्या बाहेर काढणं एवढंच या निमित्तानं लोकांनी भूमिका घ्यावी ही विनंती मी जनतेला या ठिकाणी. नितीन कोडवते आज भाजपात प्रवेश करताय, गडचिरोली जिल्ह्याचे तुमचे नेते. कोण जाणार कोण नाही, मी जे सांगतोय लोकशाही संपुष्टात येतं, तुम्ही एक व्यक्तीचं सांगताय. रामटेक बद्दल काय ते आता रामटेक वगैरे नाही, हे महत्वाचं आहे. वंचितचा विषय संपलाय का? महाविकास आघाडीत चालू आहे. नागपूरचं घोषित पहिली कालची यादी घोषित झाली. नागपूरचे चित्र जवळपास स्पष्ट असताना प्रबळ नागपूरचे
घोषित का नाही झालं? 2014 मध्ये प्रधानमंत्री होणारे कॅन्डिडेट, 2019 मध्ये प्रधानमंत्री होणारे कॅन्डिडेट ते झालेच नाही. आता अशांच्या थोडी धडके भरवण्यासाठी तर काही गोष्टी कराव्या लागतात आम्हाला. शरद पवारांनी असं म्हटलं का मी यापुढे कुठली निवडणूक लढणार नाही अशा पद्धतीचं. त्यांचा स्वतःचा निर्णय. सत्तेचा गैरवापर करून यंत्रणांचा वापर होतोय आणि विरोधात होत आहे. त्याचबरोबर केजरीवालांनाही आता आणीबाणी जे घडलं नाही ते आताच घडतंय असं पवार म्हणाले. केजरीवालांना बिलकुल आहे, तेच विषय महत्त्वाचा आज आहे. मी तुम्हाला हेच, तुम्ही याला तिकीट भेटली त्याला नाही, मी तुम्हाला तेच सांगत आहे मगापासून की जसं काँग्रेस पक्षाचे खाते गोठवण्याचं पाप केलं, काल मुख्यमंत्री असलेल्या माणसाला काल त्यांनी अटक करून घेतली ईडीच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून. म्हणजे हे कुठल्या लेवलवर हे चाललेले आहेत हे खऱ्या अर्थानं जनतेनेच आता समजलं पाहिजे की लोकशाहीला घातक व्यवस्था या लोकांनी निर्माण केलेली आहे. स्वतःच भ्रष्टाचारी लोक जमा करून ठेवलेले आहेत पक्षामध्ये. महाराष्ट्रातलंच उदाहरण आपण घेतलं तर 70,000 कोटीचा भ्रष्टाचार करणारा त्यांच्या मांडीशी बसलेला, राज्याच्या मुख्यमंत्र्याची आणि त्यांची पूर्ण जी आहे अलिबाबा 40 चोरची गँग, त्याच्यामध्येही तुम्हाला अनेक लोक तसेच पाहायला मिळतात आहेत. काय चाललं काय, जे एकीकडे मैं खाऊंगा नाही खाणे दूंगा असं म्हणणारी लोक पूर्ण देशच खायला निघालेली आहेत आणि देशाची लोकशाही संपवायला निघालेली आहेत. आणि म्हणून ही लोकशाहीवरच घाला. दिल्लीच्या मुख्यमंत्री केजरीवालाला काल अटक करून आणि काँग्रेस पक्षाचे अकाउंट फ्रीज करणं हा एक लोकशाहीवरचा घाला आहे. लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न सत्तेच्या आधारावर भाजप केंद्रामधून करताय, नरेंद्र मोदी करताय आणि हे आता जनतेला कळलं पाहिजे. शरद पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नीला फोन केल्याची माहिती आहे या सगळ्या चर्चेसाठी. चालू आहे, चर्चा चालू आहे. ते आपल्याला आज नाही तर उद्या क्लिअर होईल. वंचित बद्दल खूप कन्फ्युजन आहे. वंचित खरोखर येत आहे का महाविकास? आहे, चाललंय, बोलणं चाललंय. महायुतीमध्ये जे राजधर्म पाळत नाही, शिवतारे सारखे जे महायुतीच्या विरोधात वक्तव्य करतात त्यांच्यावर आता शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय महायुतीने घेतला. तो त्यांच्या पक्षात आहे. रणजित शिंदे यांच्या गाडीवर रात्री हल्ला झाला, त्यांनी भाजपकडून हा हल्ला झाल्याचा आरोप केलेला आहे. त्याचबरोबर युगेंद्र पवार असून रोहित पवार यांना सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी पवार यांनी केली. बरोबर आहे, कुठल्याही लेवलवर जाऊ शकतात. प्रणिती शिंदेवर कालचा जो भॅड हल्ला आहे तिथं भाजपची पायाखालची वाळू सरकलेली आहे, उमेदवार त्यांना मिळत नाही आहे आणि अशा परिस्थितीत आमच्या उमेदवाराला बदनाम करण्याचाही मागच्या काळात ते भाजपमध्ये येत आहे असं तसं दाखवण्याचाही प्रयत्न केलेला होता. पण त्या निष्ठावान काँग्रेसी आहेत, त्यांच्यामध्ये त्यांना कितीही काही झालं तरी ते न बागणारे लोक आहेत. म्हणून आता प्रणिती शिंदे आमच्या लोकसभेच्या उमेदवार सोलापूरहून झाल्यात आणि म्हणून घाबरून काल भाजपने त्यांच्यावर भ्याड हल्ला केलेला आहे, त्याचा निषेध आम्ही करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.